आपण या ठिकाणी अहमदपूर शहराच्या द्वारकादास श्यामकुमार या ब्रँच समोर आहोत आणि याच ठिकाणून सकाळपासून एकंदरीत 4 गाड्या गेलेल्या आहेत आतापर्यंत। मोठ्या संख्येने भाविक भक्त आलेले आहेत। तर एकंदरीत आपण या ठिकाणी भाविकांशीच त्यांच्याकडे चर्चा करणार आहोत की वर्षभर विविध उपक्रम याच शाखेच्या माध्यमातून राबवले जातात आणि एक जिव्हाळ्याचा संपर्क करण्याचं काम या शाखेकडून केलं जातं। आपण प्रत्यक्ष जी की भक्तगण आहेत, सर काय सांगाल ह्या द्वारकादास श्यामकुमारच्या शाखेकडून ही जी सुविधा केली जाते त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडून दरवर्षी भक्तासाठी 3 ते 4 गाड्या सोडण्यात येतात आणि पंढरपूर आषाढी यात्रेसाठी चांगली सुविधा ते पुरवतात। त्यामुळं आता 3 गाड्या पुढे गेल्यात, आता 4थी गाडी येणार आहे आणि त्या गाडीमध्ये आम्ही थांबलेलो आहोत। सर या ठिकाणी या भक्तांना नेण्यासाठी काही अट असते का, म्हणजे काय सांगाल त्याबद्दल? अट कुठली नाही, वयाची अट नाही किंवा आपला तो ग्राहक असावा, त्याने काही खरेदी केलं असं काही असतं नाही, असं काही नाही। ही सामाजिक बांधिलकी आहे। ग्राहक जरी नसला आमचा तर आम्ही त्यांना पंढरपूरचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करत असतो। कारण आमचे जे मराठवाडाचे होणार आहेत आदरणीय तुकारामभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मराठवाड्यात जेवढ्या ब्रँच आहेत, द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे महावस्त्रदालन यांच्या जेवढ्या ब्रँच आहेत त्या प्रत्येक ब्रँचमधून आम्ही वारकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करतो। जवळपास आज 2,500 ते 3,000 वारकरी पंढरपूरला मराठवाड्यातून प्रस्थान झालेले आहेत। अहमदपूरमधून 4 गाड्या आहेत, लातूरवरनं 10, संभाजीनगरवरनं, अशा सर्व जिथं जिथं आमची ब्रँच आहे त्या प्रत्येक ब्रँचवरनं वारकऱ्याचं प्रस्थान आज झालेलं आहे। त्यांना खरेदीची वगैरे किंवा कपडे घ्या अशी अट कुठलीही नाही, जी आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि पांडुरंगाची कृपा आमच्यावर आहे। धन्यवाद। सर काय सांग यावर्षी विठुरायाला काही साकडा आहे का तुमचा? आम्हाला यावर्षी विठुरायाला असं एक साकडा आहे, सध्या पेरण्या झालेल्या आहेत आणि विठुरायाला एक साकडा आहे की सध्या पाऊस पडावा अशी सगळ्या शेतकऱ्यांची। पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी बस सेवा उपलब्ध केलेली आहे। सर काय सांगाल आपल्या जे काही आपल्या अहमदपूर शाखेच्या वतीने या बस उपलब्ध केल्यात, किती वारकरी या ठिकाणी जात आहेत आणि किती बस आहेत? सर मी द्वारकादास श्यामकुमारचा प्रतिनिधी या नात्यानं तुम्हाला सांगू इच्छितो, गेली 10 वर्ष झालं आम्ही वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आहोत। त्याचबरोबर अहमदपूर शाखाच नाही तर संबंध मराठवाड्यातील आमच्या ज्या ब्रँच आहेत त्या प्रत्येक ब्रँचमधून अहमदपूरमधून आज 4 गाड्या आहेत, उदगीरमधनं 4 गाड्या आहेत, लातूरमधनं 7-8 गाड्या आहेत, असं अंबाजोगाईमधनं 4 गाड्या आहेत। पर प्रत्येक गाडीमध्ये एक 50चं कॅल्क्युलेशन जर धरलं तर तुम्हाला वारकरी लक्षात येतील। हजारो वारकऱ्यांची आम्ही सेवा घडवण्याचा प्रयत्न करतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कापड विश्वातील असं कुठलेही शोरूम नसतील की वारकऱ्यासाठी असेल किंवा डॉक्टर डे आहे, शिक्षक डे, आम्ही सगळं हे सामाजिक बांधिलकी उपक्रम राबवित असतो आणि सर्व जनतेचाच आमच्या पाठीमागे पण आशीर्वाद आहे। एकंदरीत तुम्ही या व्यवसायासोबत सामाजिक उपक्रम राबवता आणि एक तुमच्या ग्राहकासोबत एक जिव्हाळ्याचे सोबत असं वाटतंय। काका तुम्ही आता पंढरपूरला जाताय, बसमध्ये तुम्हाला मोफत सेवा दिली, म्हणजे काय वाटते? छान वाटतं, एकदम आनंद। सर्वजण या ठिकाणी पंढरपूरला जात आहे, तर या ठिकाणी विठू माऊलीचा जयघोष केला पाहिजे। तर सर्व वारकऱ्यांना आपण एकदा सर्वांनी मोठ्या आवाजात जयघोष करायला, बोला पुंडली। जे एकंदरीत इथं मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूर जात आहेत। एक शेतकऱ्यांची एक श्रद्धा असते की वर्षातून एकदा तरी वारी करावी आणि मोठ्या संख्येने अहमदपूर तालुक्यातून या ठिकाणी पंढरपूरला वारकरी जात आहेत। पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज। मी नागेश लांजे, अहमदपूर।